गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर निघाले होते कामावर. सकाळचे वाजले होते 5:45. आज ह्याच्या आधीच बोलवलेलं, तरी थोडासा उशीरच झाला. तर शेअर करते मी तुमच्याशी पहिल्या दुसऱ्या घरी आज काय काय बनवलं ते. आज कुठल्या घरी काय मेन्यू आहे ते तुम्हाला दाखवते. तर पहिल्या घरी बनवलं होतं, इथे ना 2 जणांचं जेवण असतं. इथे जास्त जास्त ऑफिसच्या निमित्ताने बाहेरच असतात. तर इथे बनवली होती मस्त अशी बीन्सची भाजी. मी ना आज बीन्सची भाजी कुकरलाच बनवली होती 2 शिट्ट्या घेऊन. इथं ना बीटरूट ग्रेट केलेलं सॅलडसाठी. इथं 2 चपात्या बनवलेल्या तुपातल्या. मस्त असं सगळं क्लीन करून, व्यवस्थित असं सगळं क्लीन करून, कारण साफ केलं ना तर काम करायला पण मज्जा येते ना. तर मला जास्त घाणेरडेपणा नाही आवडत. मी सारखं स्वच्छ हात, सारख्या भाज्या धुणं, त्याच मला बोलतात दीदी आप कितना धोते हो. तर दुसऱ्या घरचा मेन्यू आता मला शेअर करते. तर दुसऱ्या घरी बनवली होती मस्त अशी वाटाणा आणि दुधीची भाजी. इथं बनवली होती एका जणाची डाळ बनवायची होती, येल्लो डाळ थोडीशी. ती लगेच कुकरला अशी डायरेक्ट फोडणी देऊन बनवली होती. इथं बनवले होते नाश्त्यासाठी ओट्स दुधातले. इथं बीटरूट शिजवून ठेवलेला. इथं ना मी 3 चपात्या केलेले तेल लावून, आणि बाकीचे ना ब्रोकलीचे पराठे बनवलेले नाश्त्यासाठी. तर आजचा इथं एवढाच मेन्यू होता. इथं काय जास्त आज काय बनवायचं नव्हतं. तर आम्ही निघाले होते तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावरचा मेन्यू काय आहे तर तुमच्याशी तिथे गेल्यावर शेअर करते. तुम्हाला सांगा तुम्हाला कुठल्या कामावरचा तुम्हाला मेन्यू आज आवडला आहे ते. तर तिसऱ्या कामावर बनवले होते मस्त असे उडदाच्या डाळीतले 9 पराठे बनवलेले. त्याच्यासोबत बनवलेली थोडीशी कढी, आणि बनवलेली इथं वरमिसळ नाश्त्यासाठी मस्त अशी मोकळी मोकळी वरमिसळ बनवलेली, व्हाईट एकदम व्हेजिटेबल्स टाकून. इथं बनवलेला दुधी, गाजर आणि बीटरूटचा ज्यूस, आणि त्याच्यानंतर कट केलेले मी कलिंगड. आणि मला एवढे टिफिन भरायचे होते. पटकन असे टिफिन भरून सगळं असं गॅस वगैरे क्लीन करून भेटते मी तुमच्याशी. अशा पद्धती सगळं असं क्लीन करून मग आता भेटते मी तुमच्याशी. तर सगळं असं क्लीन करून घेतलं, टिफिन भरून घेतल्या, आणि आता मी निघाले होते घरी. आज असे मला पद्धतीत पटापट असे कामं करायचे होते, कारण ना मला आज माझ्या मुलांची शाळा म्हणजे नेहमीप्रमाणे होते लवकर. कारण सकाळी लवकर टिफिन बनवून फायदा नाही. ते लोक पण 3ला जेवतात माझे मुलं. मग असं वाईट वाटतं, त्यांना काय समजत नाही खराब झाली आहे भाजी काय नाही. एवढ्या सकाळी बनवून फायदा नाही. इथे भेटली होती मला माझी मैत्रीण. तिला म्हणले ये व्हिडिओमध्ये माझ्या. तर ती आली होती. ही आहे माझी मैत्रीण. तर आम्ही 9-10 वर्ष झाले एकमेकीला ओळखतो. ती निघाली होती तिच्या कामावर आणि मी निघाले होते घरी. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, छान छान असे कमेंट करा. बाय.